पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। जालना जिल्हा रुग्णालयातून रेमडेसिवीरची चोरी झालेली आहे। रुग्णालयातून 2 रेमडेसिवीर इंजेक्शन चोरीला गेलेले आहेत। कोविड हॉस्पिटलच्या आयसीयू मधील ही घटना आहे। या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। रुग्णालयातनं 2 रेमडेसिवीर इंजेक्शन चोरीला गेलेली आहेत। कोविड हॉस्पिटलच्या आयसीयू मधला हा सगळा प्रकार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। विजय कमळे पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। विजय, रेमडेसिवीरची चोरी होते आणि तेही कोविड हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमधनं, धक्कादायक प्रकार आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चितच अजिंक्य, अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल याला। जालना जिल्हा कोविड हॉस्पिटल मधल्या आयसीयू वॉर्डामधून ही 2 इंजेक्शन व्हायलची चोरी झालेली आहे। दरम्यान हा प्रकार असा घडला की जिल्हा कोविड रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये उपचार सुरू असताना 11 रेमडेसिवीर व्हायल्स ठेवण्यात आलेले होते। दरम्यान तेथील स्टाफ नर्सची ज्यावेळी शिफ्ट चेंज झाली, तिने त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्यामध्ये 2 व्हायल्स हे कमी आढळून आले। परिसरामध्ये त्याची चौकशी केली असता सदर इंजेक्शन हे चोरी झाल्याचे निदर्शन आले। हे दोन्ही इंजेक्शन 2 वेगवेगळ्या पेशंटच्या नावाने ठेवण्यात आले होते, म्हणजे त्या रुग्णांना हे रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची तजवीज ठेवण्यात आलेली होती। परंतु अचानक ते दोन्ही इंजेक्शन गायब झाल्याने एकच खळबळ माजली। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजारीचा प्रकार उघडकीस आला होता। त्यामध्ये जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील काही कर्मचाऱ्यांची नावं उघडकीस आली होती। त्यामुळे या प्रकरणी देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे की हे जे इंजेक्शन चोरी झाले ते काळ्या बाजारमध्ये विक्री तर करण्यात आले नाही, यामध्ये तेथील स्टाफच्या किंवा काही डॉक्टरांचा तर हात नाही ना, या दृष्टीने देखील पोलीस आता तपास करत आहेत। अजिंक्य, विजय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। इथल्या कॅम्प 2 च्या गजानन जपानी मार्केट परिसरात व्यापारी अजूनही कोरोना नियमांची पायमल्ली करून छुप्या पद्धतीने व्यवसाय करत असल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे इथल्या एका कपड्याच्या दुकानाचं शटर बंद करून इथं लोक खरेदीसाठी येत असल्याचंही समोर आलं। दरम्यान बंद शटर असलेल्या एका दुकानातून शेकडोंच्या संख्येनं ग्राहक बाहेर पडत असल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे यांच्या पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी इथं धाड टाकली आणि बंद शटर मधून शेकडो लोकांना बाहेर काढलं। दरम्यान पोलिसांनी दुकानदाराकडून 10,000 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे। खरेदीसाठी शेकडो ग्राहकांची गर्दी झाल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। दुकानदारावर त्यानंतर आता दंडात्मक कारवाई देखील करण्यात आलेली आहे। महिला आणि पुरुषांसह अनेक लहान मुलं देखील यावेळेला या दुकानामध्ये होती, असं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। उल्हासनगरमधला हा सगळा प्रकार आहे। कॅम्प 2 मधल्या गजानन जपानी मार्केट परिसरात एका कपड्याच्या दुकानामध्ये नियमांची पायमल्ली झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। छुप्या पद्धतीनं दुकानाचं शटर बंद करून दुकानदाराचा व्यवसाय सुरू होता, मात्र या दरम्यान सगळ्या नियमांची पायमल्ली झाल्याचंही बघायला मिळालं। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। राज्यात लॉकडाऊन वाढवा आणि 30 मे पर्यंत हा राज्यातला लॉकडाऊन वाढवा अशी विनंती टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेली आहे। लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या घटतीये आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी हा लॉकडाऊन फायद्याचा आहे अशी माहिती टास्क फोर्सच्या सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळतेय। आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या घटतीये, त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन फायद्याचा आहे। राज्यातला लॉकडाऊन वाढवला गेला पाहिजे अशी टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केल्याची माहिती टास्क फोर्सच्या सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळतेय। 30 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाईल असे संकेत मिळत आहेत। या संदर्भातला निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत घेतला जाईल, मात्र टास्क फोर्सनं देखील राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना राज्यातला लॉकडाऊन वाढवण्याची विनंती केल्याची माहिती समोर येते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार शेटे आपले न्यूज कोऑर्डिनेटर आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। तुषार, टास्क फोर्सच आता म्हणतंय, मुख्यमंत्र्यांना विनंती करतंय की हा लॉकडाऊन वाढवला जावा, जेणेकरून जी नियंत्रणात आलेली स्थिती आहे ती आणखी नियंत्रणात येऊ शकेल, काय सांगता येईल त्याबद्दल?
अगदी खरं आहे अजिंक्य, कारण की गेल्या 2 आठवड्यांमध्ये किंबहुना गेल्या महिनाभरात जर कोरोनाची लाट बघितली, तर कोरोनाचा प्रचंड उद्रेक राज्यामध्ये झालेला होता. ऑक्सिजनचा तुटवडा असेल, रुग्णांना बेड न मिळण्याचं प्रमाण असेल, अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागलेलं होतं. मात्र आता परिस्थिती थोडीशी नियंत्रणात आलेली आहे. लॉकडाऊनमुळे जर आपण स्पेसिफिकली मुंबई आणि ठाण्याच्या रुग्णसंख्येवरती जर बघितलं, तर या रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसते आहे. त्यामुळे टास्क फोर्सनी मुख्यमंत्र्यांना असं अपील केलेलं आहे, की जर लॉकडाऊनमुळे स्थिती नियंत्रणात आलेली आहे, तर अजून लॉकडाऊन हा काही दिवस एक्सटेंड करावा. 2 आठवड्यांसाठी लॉकडाऊन एक्सटेंड करा, अशी विनंती टास्क फोर्सच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना करण्यात आलेली आहे. जेणेकरून कोरोना स्थिती जी आहे, ती पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकेल. आता कोरोना आपण कंट्रोलमध्ये आणलेला आहे, पण तो फुल्ली कंट्रोल्ड नाहीये. त्यातच म्युकोरमायकोसिसचं पुन्हा एक नवं आव्हान समोर उभं ठाकलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर लॉकडाऊन एक्सटेंड झाला, तर त्याचा फायदा राज्य सरकारला होईल, आरोग्य व्यवस्थेला होईल आणि म्हणूनच ही विनंती करण्यात आलेली आहे. आपण पाहिलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मंत्री सुद्धा याच भूमिकेत आहेत लॉकडाऊन वाढवण्याच्या हा आणि हा आज जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, त्यावरती हा निर्णय होऊ शकतो. तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली